घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. करे संकटी सेवकाचा कोढावा, करे संकटी सेवकाचा कुणावा. प्रभाते मनी राम चिंतित जावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. विश्वामित्रांचं आगमन झाल्यावर दशरथ राजांनी पुरोहितांना बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने विश्वामित्रांचं स्वागत केलं. विश्वामित्र कठोर व्रताचं पालन करणारे महातपस्वी होते. ते आपल्या तेजानं प्रज्वलित होत होते. राजानं महर्षींना अर्घ्य निवेदन दिलं आणि येण्याचं प्रयोजन विचारलं. विश्वामित्रांनी सांगितलं की ते सिद्धीसाठी एका नियमाचं अनुष्ठान करत आहेत. त्यात इच्छेनुसार रूप धारण करणारे 2 राक्षस विघ्न आणत आहेत. रघुनंदनाशिवाय दुसरा कोणीही पुरुष या राक्षसांना मारण्याचं धाडस करू शकत नाही. तेव्हा जर वसिष्ठ आणि इतर मंत्री अनुमती देत असतील तर दशरथ राजांनी श्रीरामास त्यांच्यासोबत नेण्याची अनुमती द्यावी. यज्ञाच्या अवशिष्ट 10 दिवसासाठी कमलनयन श्रीराम यांना सोबत नेण्याची इच्छा विश्वामित्र प्रकट करतात. ते ऐकताच दशरथ क्षणभर शोकमग्न होतात. अवघ्या 16 वर्षाच्या प्रिय पुत्राला ते क्षणभरही नजरेआड करू इच्छित नसतात. पण वसिष्ठाने विश्वामित्रांनी आश्वस्त केल्यावर ते तयार होतात. विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या समवेत निघतात. त्या दोन्ही भावांनी पाठीवर भाते बांधले होते. त्यांच्या हातात धनुष्य शोभत होतं आणि ते दोघंही दशदिशांना सुशोभित करीत महात्मा विश्वामित्रांच्या पाठीमागून 3 फण्यांच्या 2 नागांप्रमाणे चालत होते. एका बाजूस खांद्यावर धनुष्य, दुसऱ्या बाजूस पाठीवर भाता आणि मध्ये मस्तक, या तिन्हींना 3 फण्यांची उपमा वाल्मिकी रामायणात दिली आहे. मार्गात त्यांना विश्वामित्रांकडून बला आणि अतिबला नामक विद्यांची प्राप्ती होते. जाता जाता महाबली राजकुमारांनी गंगा आणि शरयूच्या शुभ संगमावर पोहोचून तिथे दिव्य त्रिपथगा गंगा नदीचे दर्शन घेतलं. संगमाजवळच शुद्ध अंतःकरण असलेल्या महर्षींचा एक पवित्र आश्रम होता. तिथे राहणाऱ्या मुनींनी या अतिथींचा यथोचित सन्मान केला. भोजन झाल्यावर सर्व कामनांची पूर्ती करणाऱ्या त्या पुण्य आश्रमात विश्वामित्रा व राजकुमारांनी अत्यंत सुखपूर्वक निवास केला. तदनंतर विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मणासह समुद्रगामिनी गंगा नदीला पार करू लागले. गंगा पार करते समय श्रीराम लक्ष्मण यांनी गंगेमध्ये उत्पन्न होणाऱ्या तुमुल ध्वनीविषयी विचारले असता शरयू नदीचे जल गंगेत मिसळत आहे आणि 2 नद्यांच्या जलांच्या संघर्षानेच हा भारी आवाज येत आहे असं विश्वामित्रांनी सांगितलं. गंगेच्या दक्षिण किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी समोर एक भयंकर, अद्भुत आणि दुर्गम वन पाहिलं, ज्यात मनुष्यांच्या येण्या जाण्याच्या काहीच खुणा नव्हत्या. हिंस्त्र श्वापदांनी युक्त असे ते भयानक वन होतं. राम लक्ष्मणांनी विचारणा केल्यावर विश्वामित्रांनी सांगितलं की येथे इच्छेनुसार रूप धारण करणारी एक यक्षिणा आहे, जिच्या शरीरात 1000 हत्तींचं बळ आहे. तिचं नाव आहे ताटका. ती बुद्धिमान सुंद नामक दैत्याची पत्नी आहे. मारीच नावाचा राक्षस ताटकेचाच पुत्र आहे. ही दुराचरणी ताटका ऋषीगणांना, जनतेला प्रचंड त्रास देत असते. त्या असह्य आणि भयानक यक्षिणीने या देशाला उजाड करून टाकला आहे. इतकं बोलून विश्वामित्र राघवाला म्हणतात, रामा, या यक्षिणीला मारण्याचं सामर्थ्य तुझ्यातच आहे. तिला मारून तिच्या त्रासापासून आम्हाला मुक्त कर. विश्वामित्रांची आज्ञा शिरसावंद्य मानून श्रीरामाने ताटिकेशी युद्ध करण्यासाठी धनुष्याच्या प्रत्यंचेचा प्रचंड टणत्कार केला. त्याच्या आवाजाने सर्व दिशा दुमदुमून निघाल्या. तो आवाज ऐकून ताटका तेथे आली. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं, पण सामर्थ्यशाली रामापुढे तिचा टिकाव कसा लागणार. ताटकेचा अंत श्रीरामांच्या बाणाने झाला. ताटकेचा प्रभू रामांनी उद्धार केला. प्रसन्न होऊन विश्वामित्रांनी श्रीरामाला सर्व प्रकारची दिव्यास्त्रे आणि अस्त्रांचा संहारनिधी सांगितला.
त्यांच्या अन्यान्य अस्त्रांचा उपदेश केला. श्रीराम लक्ष्मणाद्वारा राक्षसांचा संहार होऊन विश्वामित्रांच्या व इतर ऋषीगणांच्या यज्ञाचं संरक्षण झालं. यज्ञ समाप्त झाल्यावर विश्वामित्रांनी श्रीराम लक्ष्मणांची स्तुती केली. सगळ्या दिशा विघ्नरहित बाधारहित झाल्या होत्या. राम लक्ष्मणासह विश्वामित्र जनकाच्या मिथिलेस रवाना झाले. मिथिलेस पोहोचून जनकपुरीचे अलौकिक सौंदर्य त्यांनी पाहिले. श्रीराम लक्ष्मणासहित विश्वामित्र मिथिला नरेशाच्या यज्ञमंडपात पोहोचले. राजा जनक त्याची पुरोहित शतनंदा समवेत विश्वामित्रांना सामोरे गेले. त्यांचा धर्मशास्त्रास अनुसरून सत्कार केला. तथा श्रीराम लक्ष्मणाविषयी विचारपूसही केली आणि परिचय मिळवला. चंद्र सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि महापराक्रमी असणारे हे दोन्ही राजकुमार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. राजा जनकांनी आपल्या इथे ठेवलेल्या धनुष्याचा परिचय करून दिला. ते सांगतात की हे धनुष्य देवाधिदेव महात्मा भगवान शंकराचं धनुष्य रत्न आहे, जे राजा जनकाचे पूर्वज महाराजा देवरात यांच्याजवळ ठेवीच्या स्वरूपात ठेवलं गेलं होतं. एवढं बोलून राजा जनक आपली पुत्री सीता हिच्याविषयी सांगतात की एकदा राजा जनक यज्ञासाठी भूमी शोधन करते समय शेतात नांगर चालवत असताना नांगराच्या अग्रभागाने नांगरलेल्या भूमीतून एक कन्या प्रकट झाली. सीता म्हणजे नांगराच्या द्वारा ओढली गेलेली रेषा. हिच्यापासून उत्पन्न झाल्या कारणाने तिचं नाव सीता ठेवलं गेलं. आपल्या या कन्येविषयी राजा जनकाने असा निश्चय केला की जो आपल्या पराक्रमाने हे धनुष्य चढविल त्याच्याशी सीतेचा विवाह होईल. कित्येक राजे सीतेचं वरण करण्यासाठी मिथिलेस आले. पराक्रमाची जिज्ञासा असलेल्या त्या राजांच्या समोर हे शिवाचे धनुष्य ठेवल्यावर ते लोक ह्याला उचलण्यास अथवा हलविण्यासही समर्थ झाले नाहीत. जनक राजाने आपलं मनोगत व्यक्त केलं की जर रामाने या प्रकाशमान धनुष्याची प्रत्यंचा चढवली तर मी आपली कन्या सीतेला या दशरथ कुमाराच्या हाती देईन. ते दिव्य धनुष्य 8 चक्र असलेल्या लोखंडाच्या फार मोठ्या पेटाऱ्यात ठेवलेलं होतं. त्याला नवतरुण 5000 महामनस्वी वीर कसं तरी ओढून आणू शकत होते. ते धनुष्य जनकराजाने सभामंडपात आणायला सांगितलं. ते येतानाचं वर्णन आहे. असंख्य हत्ती जोडून जोडून आणले मंडपस्थानाला, प्रचंड शिव कोदंड देखुनी धडकी भरली सकळाला. कितीक डोळे झाकून घेती, कितीक तोंडे लपविती, मूर्छित झाले बसल्या जागी, कितीक धरणीवर पडती. महर्षी विश्वामित्रांनी रामाला त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्यास सांगितलं. महर्षींच्या आज्ञेनं रामाने ज्या धनुष्य होतं तो पेटारा उघडून ते धनुष्य पाहिलं. त्या धनुष्याला मध्यभागी पकडून लीलेनं उचललं आणि जणू खेळ करत त्याच्यावर प्रत्यंचाही चढवली. प्रत्यंचा चढवून महायशस्वी नरश्रेष्ठ श्रीरामांनी जसं ते धनुष्य कानापर्यंत खेचलं तसंच ते मध्ये भंग झालं. तुट्टे समय त्याचा वज्रपात झाल्याप्रमाणे फार मोठा आवाज झाला. त्या आवाजानं असं वाटत होतं की पर्वत विदीर्ण झाला आणि मोठा भूकंप झाला. राजा जनकानं सांगितल्याप्रमाणे सीतेचा विवाह श्रीरामांसोबत करण्याचं ठरवलं आणि अयोध्येला राजा दशरथांना संदेश पाठवला. दलबलसहित राजा दशरथ मिथिलेला आले. राजा जनकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. राजा जनकांनी आपला भाऊ कुशध्वज आणि त्याच्या 2 कन्या मांडवी व श्रुतकीर्ती यांना बोलावून घेतलं. विश्वामित्र ऋषींनी भरत आणि शत्रुघ्न यांच्यासाठी कुशध्वजाच्या 2 कन्या अनुरूप असल्याचं सांगितलं. तत्पश्चात विवाहास योग्य विजय नामक मुहूर्त पाहून श्रीरामाचा सीतेशी, लक्ष्मणाचा उर्मिलेशी, भरताचा मांडवीशी आणि शत्रुघ्नाचा श्रुतकीर्तीशी मंगल विवाह झाला. सीतेला महाधीर, गंभीर, पूर्णप्रतापी, सूर्यवंशी रामरायाच्या रूपानं जणू काही अवघ्या विश्वाचं सुख प्राप्त झालं होतं. ती मोहरून गेली होती. तिला तिचं सर्वस्व मिळालं होतं. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. जन्म जन्म की
पूंजी पाए जन्म जन्म की, पूंजी पाए जग में सभी गवायो, पायो जी मैंने जग में सभी गवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. हा भव्य मंगल सोहळा पाहून अवघी मिथिला नगरी आनंदित झाली. वैभव संपन्न हा सोहळा डोळे दिपवणारा होता. देशोदेशीचे राजे आमंत्रित केले गेले होते. प्रचंड संख्येने मिथिला नगरीतील लोक उपस्थित होते. सगळीकडे हर्षोल्लास पसरला होता. सीतेने श्रीरामांच्या गळ्यात वरमाला घातली. जणू आकाशाचे धरणीशी मिलन झाले. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. सियावर रामचंद्र की जय.